चालू आहे. धाराशिव जिल्ह्याचे नेते आणि तुळजापूर विधानसभेचे आमदार माननीय श्री राणा जगजितसिंह पाटील साहेब, धाराशिव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आमच्या भगिनी सौ नेहाताई राहुल काकडे, या प्रभागातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माझे मित्र अभिजित भैया काकडे, दुसरे उमेदवार माझ्या भगिनी राणीताई दाजी पवार, प्रभाग क्रमांक 1 मधील उमेदवार श्री स्वप्नील शिंगाडे, प्रभाग क्रमांक 1 मधील दुसरे उमेदवार सौ सुजाता प्रकाश पवार, प्रभाग क्रमांक 5 मधील उमेदवार माझ्या भगिनी पूजाताई मनोज मुदगल, या ठिकाणी उपस्थित असलेले या सभेचे अध्यक्ष श्री ठोंबरे काका, भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी भोसले, माझे सहकारी मित्र श्री चिंटू पाटील, या सभेला दादांनी आल्या आल्या सांगितलं की थंडी भरपूर आहे आणि इतक्या थंडीत लोक उपस्थित आहेत. परंतु इतक्या थंडीमध्ये लोक उपस्थित आहेत दादा, याचं कारण आहे की याच्या 3 तारखेनंतरची परत एक विजयी सभा तुमच्याच उपस्थितीमध्ये याच ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे आणि कदाचित माझ्या माता बंधू भगिनी या ठिकाणी त्याचा सराव म्हणून आता उपस्थित असतील. मी तर असं ठरवलं होतं की आपल्याला प्रचार सभा घ्यायचीच नाही, आपण थेट विजयी सभा घेऊन टाकू. परंतु त्याचंही राजकारणामध्ये काहीतरी कुठेतरी कोणीतरी राजकारण करेल म्हणून अपरिहार्यतेने ही सभा आम्हाला घ्यावी लागते. माझे सहकारी मित्र अभिजित काकडेंना आता त्यांनी सांगितलं की मला बोलता येत नाही आणि थोडेफार शब्द वापरून ते थांबले. मी म्हणले बोलता येत नाही, आता मी थांबतो. बरोबर आहे, काम करणाऱ्याला बोलता येत नाही पण त्याचं काम बोलतं. या धाराशिव शहरामध्ये माननीय दादांना मी सांगतो, या धाराशिव शहरामध्ये नगरपालिकेमध्ये जेवढे प्रभाग, जेवढे वार्ड आहेत, त्या जेवढ्या प्रभागामध्ये, वार्डामध्ये एकूण जेवढा निधी आला असेल त्यातला 30% निधी या वार्डामध्ये, या प्रभागामध्ये या दोघांनी आणलेला आहे. आणि माननीय आमदार, माननीय खासदार वारंवार इथे येतात, नारळ फोडतात, उदबत्ती लावतात, पूजा करतात, सभा करतात, भाषण करतात. साहेब, आम्ही 9-9.5 कोटी रुपयाचा इथं निधी आणला. आमच्यातला कुणी साधा कार्यकर्ता सुद्धा तिथं जाऊन नारळ वाढवायला गेला नाही. आमचं हित, आमचं काम आणि आमची बांधिलकी या प्रभागातल्या नागरिकांसोबत आहे. आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही हे सांगण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. परंतु आज या भागातले, परिसरातले रस्ते बघितले, या भागातल्या परिसरातल्या लोकांच्या राहणीमानाकडे, जीवनमानाकडे, त्यांच्या दैनंदिन जीवनमानाच्या उंचावण्याकडे जर आम्ही बघितलं तर मला वाटतं की सर्वाधिक निधी 9-10 कोटी रुपयाचा हा क्वचितच कुठल्या मतदारसंघामध्ये, कुठल्या भागात गेला असेल. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं असेल की इथं निधीची कमतरता पहिल्या 5 वर्षात आलीच नाही. इथून पुढच्या कालखंडातही निधीची कमतरता येणार नाही. परंतु सांगण्याचा सातत्यानं एकच प्रयत्न केला जातो, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. तुमची बांधिलकी कुणाशी आहे? तुमची काम करण्याची पद्धत काय आहे? तुम्हाला नेमकं काय करायचं आहे? इथल्या लोकांना मत नगरसेवकाला द्यायचं आहे आणि नगरसेवकच निवडून द्यायचा आहे. परंतु तुमची भावना मत नगरसेवकाला आणि जन्म ठेकेदाराला तुम्हाला द्यायचं आहे. आमच्याकडे कोणी ठेकेदारी करणारा नाही. मी याच परिसरात, याच भागात राहतो.
मी कधी इथल्या नगरसेवकांना किंवा कुणाला विचारलं नाही. मी फक्त निधी आणण्यासाठीचा प्रयत्न केला आणि निधी आणल्यानंतर मी कधीच विचारलं नाही की हे काम कुणी करतंय, हे काम कुणाला दिलंय, हे काम किती रुपयाचं आहे. मी कधीच विचारायचा प्रयत्न केला नाही. लोक यायची, लोक भेटायची, लोक कामं सांगायची. मान्य राणादादांच्या माध्यमातून परत एकदा जिल्हाध्यक्ष व्हायची संधी मला प्राप्त झाली. या परिसरातल्या लोकांची सेवा करण्याची परत एकदा या केंद्रातल्या राज्यातल्या सरकारच्या माध्यमातून सेवा करायची संधी मला प्राप्त झाली. इथल्या लोकांना, इथल्या रहिवाशांना, इथल्या नागरिकांना तळमळीनं कळकळीनं हात जोडून माझी विनंती आहे की ज्याचं देशात सरकार आहे, ज्याचं राज्यात सरकार आहे, त्याचंच सरकार नगरपालिकेमध्ये सुद्धा असलं पाहिजे. नेहाताई सारखा एक चांगला, उत्तम, सक्षम उमेदवार माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांनी आणि भारतीय जनता पार्टीनं या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून तुमच्या समोर उभा केलाय. एका सामान्य कुटुंबातून आणलेली ही गृहिणी, बांधकाम कामगार करणारे हरिभाऊ काकडेंची सून, राहुल काकडेंची युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष असलेल्या साधारण कार्यकर्त्याची, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करत असलेल्या संघ स्वयंसेवकाची पत्नी, राहुल काकडे समर्थनगर भागामधनं नगरसेवक म्हणून मागचे 5 वर्ष झालं काम करतायत आणि त्याच्या हाताला हात लावत, खांद्याला खांदा लावत ही गृहिणी त्याच्या सोबत समाजकार्य करते आहे. आणि तिच्या कामाची ओळख म्हणून राणादादांनी त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे की एका साध्या गृहिणीला जिला महिलांचे प्रश्न समजतात, एक साधी महिला जिला महिलांची दुःख समजतात, एक साधी महिला जिला महिलांच्या समस्यांची जाणीव आहे, एक सर्वसामान्य कुटुंबातली गरिबीमध्ये लहानाची मोठी झालेली महिला जिचा प्रचार स्कूटीवर नवऱ्यासोबत सुरू आहे, जो दिसल तो वयोवृद्ध असेल, त्याच्या पाया पडताना त्याला सांगतायत की मी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे, माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांनी मला उमेदवारी दिली आहे या शहराचा विकास करण्यासाठी, या शहराचा कायापालट करण्यासाठी, या शहराला पुढे घेऊन जाण्यासाठी, या शहरातल्या महिलांचं दैनिकप्रमाण जीवनमान उंचावण्यासाठी मला उमेदवारी दिली आहे. एक कमळाचं मत मला द्या आणि या शहराचा नगराध्यक्ष होण्याची संधी मला द्या अशी विनंती करते आहे. नेहाताई माझी लहान बहीण आहे. या व्यासपीठावरच्या सगळ्या बहिणी आहेत माझ्या. या तुमच्या आमच्या बांधिलकी असणाऱ्या, या समाजाप्रती बांधिलकी असणाऱ्या बहिणी आहेत. भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या 3 बटनाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे. ते 3दा बटन दाबायचं आहे. 2 नगरसेवकांसाठी, 1 नगराध्यक्षासाठी. तुम्हाला माहित आहे अ वर्ग नगरपालिका असणारी ही भारतीय जनता पार्टीची नगराध्यक्ष ज्या वेळेला होईल, 3 तारखेला नेहाताई ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीतर्फे या शहरामध्ये नगराध्यक्ष म्हणून निवडून येतील, अ वर्ग असणारी ही नगरपालिका पालकमंत्र्याच्या शेजारी खुर्चीवर बसणार आहे आणि तुम्हाला ती मतदान करून तिला तिथं पाठवायचं आहे. ही अ वर्ग असणारी नगरपालिका आहे. माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांच्या माध्यमातून 140 कोटी रुपयाचा निधी आपल्या या शहराला प्राप्त झाला. आणि आता अभिजित भैयांनी जसं सांगितलं, दादा या भागामध्ये 9-9.5 कोटी रुपये आपल्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत आणल्यात. या 140 कोटी रुपयामध्ये सुद्धा 14 रस्ते, 14 कामं या 140 कोटीमध्ये आहेत. आणि मला वाटतं की ही कला ह्या अभिजितला आणि दाजाप्पाला चांगली जमली. कुठलाही निधी यायचा आणि त्याच्या याद्या करायचं म्हणलं की सगळ्यात आधी आपल्या वॉर्डातले रस्ते टाकते. आणि कोणी विचारलं की त्याला सांगतात नाही दत्ताभाऊंनी सांगितलं करावंच लागतंय. आणि त्या माध्यमातून 14 कामं, इतर प्रभागामध्ये इतकी कामं असतील नसतील मला माहित नाही, परंतु 14 कामं जर एका निधीच्या माध्यमातून आपल्याला होणार असतील. दादांनी आता पत्रकार परिषदेमध्ये दादांनी मिळून पत्रकार परिषद झाली, दादांनी सांगितलं की आपला संकल्प आहे, आपण कटिबद्ध आहेत, आपण वचननामा देतोय, आपण वचन देतोय या जनतेला की या जनतेचं या शहरातलं जीवनमान उंचावलं पाहिजे. 5 प्रमुख विषयामध्ये दादा त्यांच्या भाषणात मांडतील. 5 प्रमुख विषयामध्ये आपण पुढे जाणार आहेत. 5 प्रमुख विषयामध्ये या शहराला आपण पुढे घेऊन जाणार आहेत. हे शहर, धाराशिव शहर, या मराठवाड्यामध्ये एक आदर्श शहर बनलं पाहिजे.
हे शहर, हे धाराशिव शहर महिलांच्या जीवनमानासाठी असेल, तरुणांच्या रोजगारासाठी असेल, वयोवृद्धांच्या आरोग्यासाठी असेल, हे शहर, ही नगरपालिका यांच्यासाठी, यांच्या विकासासाठी काम करेल. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रभाग 5 मध्ये असतील, 4 मधले असतील, 1 मधले असतील, जे सर्वसामान्य कुटुंबातले निवडलेले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, या उमेदवाराच्या पाठीशी तुमचे मताची पुण्य आम्हाला अपेक्षित आहे. 2 तारखेला तिन्ही ठिकाणी कमळाची चिन्ह दाबून तुम्ही त्यांना बहुमताने विजयी कराल, ही अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि माझ्या वाणीला इथंच विराम देतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो की भूलथापाला बळी पडू नका. कोणी काही सांगेल, कुणी कुठल्याही पद्धतीचा आमिष दाखवेल, कुणी कुठल्या समाजाचा उल्लेख करेल, भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व, आमदार राणादादा असतील किंवा हे सर्व उमेदवार असतील, हे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व माणसातला देव ओळखून काम करणारी लोक आहेत. त्यामुळे कुठल्याही जात, धर्म, पंथ, संप्रदाय या विषयाने तुम्हाला कोणी बोललं, या विषयाने तुम्हाला कोणी खुणावलं, या विषयाने तुमच्या डोक्यात काहीतरी भ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला तर त्यांच्या भूलथापाला बळी पडू नका. फक्त कमळाच्या चिन्हाला बटन दाबा. देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि जिल्ह्याचा विकासाभिमुख नेतृत्व असलेल्या राणादादाच्या नेतृत्वाखाली माझी बहीण नेहाताई राहुल काकडे यांना नगराध्यक्ष बनवा, राणीदाजी पवार यांना नगरसेवक बनवा आणि अभिजित काकडेला नगरसेवक बनवा. पुढच्या निवडणुकीमध्ये अभिजित काकडेचं चांगलं खणखणीत भाषण आपल्याला ऐकायचं आहे, त्यानं केलेलं काम आपल्याला ऐकायचं आहे. याच्यासाठी या सगळ्या माझ्या बहिणींसोबत आणि भावासोबत तुमचा मताचा आशीर्वाद द्या. एवढंच या ठिकाणी मांडतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. यानंतर ज्यांनी खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक विकास, कुठल्याही जातीपातीच्या जोखड्यात न अडकता एक सर्वधर्म समभाव या गुणाची जोपासना करणारे आमचे मार्गदर्शक सन्मान्य जिल्हाध्यक्ष आदरणीय दत्ताभाऊ यांनी आपल्याला जी वैचारिक शिदोरी दिलेली आहे, त्या नक्कीच शिदोरीचा वापर करून येणाऱ्या काळात नगर परिषदेचा विकास कशा अर्थानं होईल यासाठी नक्कीच सर्व उमेदवार कटिबद्ध असतील. यानंतर ज्याच्या भाषणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय असे धाराशिव जिल्ह्याचे भाग्यविधाते, तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्मान्य राणादादा यांनी आपले विचार या मंचावरती मांडावे अशी मी त्यांना विनंती करतो. सन्मान्य राणादादा, जोरात टाळ्या वाजवूया राणादादांचा. आपले सर एकदम दणदणीत निवेदन करतात. उपस्थित सर्व आदरणीय वडीलधारी, सर्व सन्माननीय बंधू भगिनी, उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नेतेगण आणि माझ्या युवक मित्रांनो, आत्ताच दत्ताभाऊने अनेक विषय आपल्या समोर मांडले. त्यांना मी आता विचारलं की आता मी बोलण्यासारखं काही राहिले का? स्वेटर घालून बरेच जण दिसत आहेत, मफलरी दिसत आहेत. इथे जरा आम्ही वरती आहोत, हवा जरा जास्त लागते आम्हाला. आपल्या सर्वांना कल्पना आहे की 2 तारखेला मतदान आहे. मतदानाच्या माध्यमातून पुढचे 5 वर्ष आपल्या धाराशिवची नगर परिषदेची सत्ता कोणाच्या हातात द्यायची आहे, हा अतिशय महत्वाचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. मी आपला आमदार होतो, आठवतोय कोणाला? कधी होतो? कधी होतो? 14 ते 19 होतो. नेमकं 14 ते 19 मी आमदार होतो आणि सरकार मात्र आपलं नव्हतं. बऱ्याच अडचणी होत्या, त्याच्याबद्दल थोडं नंतर बोलेन. परंतु आपल्याला मला आता हे सांगायचंय की परिस्थिती प्रचंड बदललेली आहे. केंद्रामध्ये सरकार कोणाचं आहे? भारतीय जनता पार्टीचं आहे, मोदी साहेबांचं आहे, एनडीएचं आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात कोणाचं आहे? परत भारतीय जनता पार्टीचं आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे आणि आपल्या महायुतीचं आहे. बरोबर आहे? म्हणजे दोन्हीकडे प्रमुख जे आहेत ते आपल्या भारतीय जनता पार्टीचे आहेत. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या धाराशिव शहरामध्ये
मोठ्या योजना आणायच्या असतील, प्रचंड प्रमाणामध्ये निधी आणायचा असेल, तर आपल्याला नगराध्यक्ष कुठल्या पक्षाचं लागेल? हे सगळ्यांना कळतं ना. मी अजून काय बोलण्याची गरज आहे? पण काही गोष्टी आपल्याला सांगाव्या लागतील. 2019 मध्ये निवडणूक झाली. मी तेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये जायचा निर्णय घेतला. खरं तर मी राष्ट्रवादीचा स्थानिक धाराशिवचा आमदार होतो. भारतीय जनता पार्टीमध्ये जायचा निर्णय घेतल्यानंतर धाराशिवची जागा कोणाला सुटायला हवी होती? मी काय म्हटलं कळालं का? मी इथला सिटिंग आमदार होतो, मग जागा कोणाला सुटायला हवी होती? स्वाभाविकच भाजपला सुटायला हवी होती. परंतु आपल्याकडचे काही बांधव नेहमीच्या पद्धतीने त्यांनी रडारडी केली आणि मग उद्धवजी म्हटले की ही जागा भाजपला सोडायला आम्हाला जरा अडचण आहे. वेगळ्या पद्धतीने मला आपल्याला हे सांगायचं होतं. ते म्हणजे मी मानतो की आई तुळजाभवानीने मला आवर्जून सेवा करण्याची संधी दिली आणि मला तुळजापूरला बोलवलं. तुळजापूरला गेल्यानंतर तिथला आमदार म्हणून काम करत असताना मी काही आपल्या धाराशिवलाही विसरलो नाही, कळंबलाही विसरलो नाही आणि आपल्या पूर्ण जिल्ह्याला देखील विसरलो नाही. सुरुवातीच्या 2-2.5 वर्षामध्ये परत सरकार जे आहे ते विरोधातलं होतं. मी भाजपचा आमदार, परंतु सरकार जे आहे ते ठाकरे सरकार, शिवसेनेचं, काँग्रेसचं आणि राष्ट्रवादीचं. मग त्या 2.5 वर्षामध्ये परिस्थिती काय होती? मुख्यमंत्री कोण होते 2019 मध्ये? 19, 20, 21 ते 2.5 वर्ष उद्धवजी होते. बरोबर आहे. कुठल्या पक्षाचे? शिवसेनेचे. आणि आपले पालकमंत्री कुठल्या पक्षाचे होते तेव्हा? आठवतं का कोण होतं? शिवसेनेचे. आणि खासदार आपले कुठल्या पक्षाचे होते? शिवसेनेचे. आमदार कुठल्या पक्षाचे होते? चौघाचा चौघ सत्ताधारी. आपल्या धाराशिवला त्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी नेमकं काय दिलं? काही भरीव दिलं असेल तर मला जरूर सांगा. कुठला मोठा प्रकल्प आपल्याकडे आणला? कुठला मोठा निधी आपल्या धाराशिव शहराला आणला, तालुक्याला आणला, जिल्ह्याला आणला? आवर्जून मी आपल्याला प्रश्न विचारतोय. कारण लोक येऊन भाषणं देतात, काहीही बोलतात, रील बनवतात आणि मग रील स्टार होतात. परंतु तुम्हाला रील स्टार पाहिजे का? आमदार, खासदार, नगरसेवक उद्या ताई रील स्टार झाल्या आणि काहीच काम केलं नाही, चालेल का तुम्हाला? कोणालाही होता येईल ना रील स्टार. आपण हे समजून घ्या की राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये जनतेच्या सेवेसाठी आपण यावं लागतं. जनतेच्या अडचणी समजून घेऊन ते सोडवण्याची धमक लागते. या 2.5 वर्षामध्ये ठाकरे सरकारच्या काळामध्ये या लोकप्रतिनिधींनी कुठलंही मोठं भरीव काम केलं नाही, उलटं केलं. कौडगावला आपण MIDC, माहिती आहे तुम्हाला? कौडगावला MIDC मोठी आपण आणली. मी त्या 2.5 वर्षामध्ये सुभाष देसाई नावाचे आपले ज्येष्ठ शिवसेनेचे मंत्री होते उद्योग खात्याचे. बैठक लावा म्हणून अनेक वेळेस त्यांच्या मागे लागलो. शेवटपर्यंत त्यांनी एकही बैठक लावली नाही. मग या आमदारांनी, खासदारांनी कौडगावला MIDC मध्ये उद्योग आणण्यासाठी त्या 2.5 वर्षात सत्ताधारी असताना एक तरी बैठक लावली का? आले तर विचारा त्यांना. रेल्वेच्या बाबतीमध्ये असं ठरलं होतं की सोलापूर, तुळजापूर, धाराशिव ही रेल्वे आणायची, रेल्वे ट्रॅक करायचा आणि धाराशिवला जंक्शन व्हावं. या जंक्शनच्या माध्यमातून आपल्या धाराशिवमध्ये रोजगार निर्मिती होईल, इथे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्यासाठी आपण हा निर्णय घेतला. 2019 मध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी सोलापूरला त्याचं भूमिपूजन केलं. 950 कोटी रुपये याला मंजूर केले. निम्मे पैसे केंद्राचे आणि निम्मे राज्याचे. केंद्राचे काही पैसे त्यांनी दिले,
आणि राज्याला सांगितलं की तुमचा तेवढाच वाटा आहे, तुम्ही थोडे पैसे द्या, आपण निविदा काढू. सरकार कोणाचं होतं तेव्हा? लक्ष आहे का नाही सगळ्यांचं? सरकार होतं सेनेचं. उद्धवजी मुख्यमंत्री होते, त्यांनी 1 रुपया पण दिला नाही. मग तेव्हा जे परिवहन मंत्री होते अनिल परब साहेब, त्यांच्या विरोधात मी हक्कभंग आणला. ठरलेलं आहे म्हटलं 50% द्यायचं, पैसे द्या, आमच्या धाराशिवपासून काम सुरू करायचंय. परंतु त्यांनी देखील शेवटपर्यंत 1 रुपया पण दिला नाही, हक्कभंग आणून सुद्धा दिला नाही. अजून एक उदाहरण सांगतो. आई तुळजाभवानीचं तुळजापूर मंदिर आणि तुळजापूरसाठी मी पैसे मागितले. कोणाला मागितले? उद्धवजींना, आदित्यना मागितले. आता तुम्ही विचार करा, शिवसेनेचं ब्रीदवाक्य काय, घोषवाक्य काय? जय भवानी जय शिवाजी. आणि त्याच आईला भवानी मातेच्या तुळजापूरसाठी मंदिरासाठी मी पैसे मागितले, 1 रुपया दिला नाही. मी केंद्राकडे गेलो, केंद्र सरकारमध्ये संबंधित मंत्री मला म्हटले 100 कोटी देतो, फक्त राज्य सरकारकडनं प्रस्ताव आणा. परत मी यांच्याकडे गेलो, तुळजापूरसाठी आईच्या मंदिरासाठी पैसे आणायचे, आपण फक्त प्रस्ताव केंद्राकडे पाठवा, तुम्ही रुपये नाही दिला तरी चालेल. प्रस्ताव सुद्धा पाठवला नाही. हे सगळं वास्तव तुमच्या समोर मी का मांडतोय? कारण कोणी येतं, काही बोलतं आणि खोटं वारंवार बोलल्यानंतर आपल्याला वाटतं की खरं आहे. यांनी 2.5 वर्षामध्ये काहीही केलं नाही. आता आपण काय केलं सांगतो. आपलं सरकार आलं की लगेच रेल्वेचे 50% पैसे दिले, निविदा काढली आणि आता तुम्ही बघितलं असेल तर काम अतिशय जलद गतीने युद्ध पातळीवरती चालू आहे. कुठलं? धाराशिव ते तुळजापूरचं. आपण दुसरं काय केलं? पुढच्या कामाच्या अनुषंगाने सोलापूरमध्ये जी जमीन घ्यायची रेल्वेसाठी, त्याच्या अनुषंगाने गेल्या 15 दिवसापूर्वीच आपल्या मंत्रिमंडळाने 3,295 कोटी रुपये मंजूर केलेत. जसं डॉक्टर साहेबांनी बार्शीवरनं लातूरला जाणारी ट्रेन अगदी अशी वळवली धाराशिवकडे. बार्शी कुठे माहिती आहे सगळ्यांना? लातूर कुठे माहिती आहे? बार्शीवरनं थेट लातूरला जाता येतं का धाराशिवला यावं लागतं? थेट जातो ना आपण. पण डॉक्टर साहेबांनी धाराशिवला रेल्वे यावी, धाराशिवला रेल्वे स्टेशन व्हावं म्हणून पूर्ण ताकदीने प्रयत्न केले. यश मिळालं त्यांना आणि सरळ जाणारी रेल्वे वळून धाराशिवला आली आणि मग पुढे लातूरला गेली. आता आपण काय जंक्शनचं काम करतोय. जंक्शन म्हणजे 2 रेल्वेचे ट्रॅक एका ठिकाणी येणार आणि मी म्हटल्याप्रमाणे इथे उद्योग व्यवसायाला प्रचंड गती मिळणार आहे. 3,295 कोटी रुपये. आपल्या कौडगावच्या MIDC मध्ये 50 मेगावॉटचा सोलरचा प्लांट सुरू झालाय. आता 12 कोटीची कामं रस्त्याची सुरू झाली आहेत आणि येणाऱ्या काळात आदरणीय देवेंद्रजींनी 2019 मध्ये जी घोषणा केली होती टेक्निकल टेक्सटाईल पार्कची, ते देखील आपल्याला अंमलात येताना दिसेल. मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होताना दिसेल. आपल्याला वडगाव सिद्धेश्वरला देखील एक MIDC ची मान्यता घेतली आपण, भूसंपादन झालंय. तिथे आता 40-42 कोटीची विकास कामं सुरू होत आहेत. MSME पार्क म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्यम प्रकल्प उद्योजक जे आहेत त्यांना तिथे जागा आपण उपलब्ध करून देतोय. आपल्यातले मुलं मुली यांना तिथे स्वतःचा उद्योग टाकता येईल आणि आपल्या भागातल्या लोकांना रोजगार उपलब्ध होईल, यासाठी ते प्रयत्न आहेत. आता हे सगळं सांगत असताना स्वाभाविकच आहे की आपल्याला आपली जी गरज आहे त्याच्याबद्दल देखील बोलणं गरजेचं आहे. आपल्या धाराशिव शहरामध्ये तुम्हाला ज्या काही रोजच्या दैनंदिन अडीअडचणी आहेत त्यातल्या सगळ्यात महत्वाची कुठली अडचण आहे? कुठलं? एक सांगा ना, मग एकचं उत्तर देतो. म्हणजे पहिलं पाणी घ्यायचं का रस्ता घ्यायचा? पाणी घेऊया. सध्या पाणी जे आपल्या घरामध्ये येतं कुठून येतं? उजनीवरनं. उजनी किती लांब आहे? 115 किलोमीटर आहे. हे पाणी उजनीवरनं आणण्याचं ठरल्यानंतर विरोधक खोटं आहे म्हणत होते, येऊच शकत नाही म्हणत होते, पैसे काढण्याचं काहीतरी योजना आहे म्हणत होते, पाणी येणं शक्यच नाही म्हणत होते. आपण पूर्ण ताकद लावली. आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब स्वतः
अगदी 12च्या उन्हामध्ये सुद्धा अगदी सलग तिथे थांबून काम करून घेण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते, ताकदीने प्रयत्न करत होते. आपले अनेक नगरसेवक ते देखील त्या काळामध्ये पूर्ण ताकदीने त्या प्रक्रियेमध्ये होते. आपल्यापैकी किती जणांना आठवतं माहित नाही, परंतु त्याच्या आधीचे 2-3 वर्ष अशी परिस्थिती होती की आपण चोराखळीवरनं 100 टँकरने पाणी आणायचो. म्हणजे तिथे स्टँड पोस्ट होते, टँकरमध्ये पाणी भरायचो आणि तिथनं इथपर्यंत पाणी आणून मग पाणी शहरामध्ये दिलं जायचं. कोणाला आठवतं का नाही? मग आता हे पाणी आपण 115 किलोमीटरवरनं आणतोय. अशक्य वाटणारी योजना आपण कार्यान्वित केली, अनेक अडचणींवरती मात केली आणि सध्या बिल किती येतं? लाईटचं बिल किती येत असेल? महिन्याला 1 कोटी आहे. आपण आता वेगळं नियोजन करतोय. वेगळं नियोजन म्हणजे काय? तर पाणी जे आहे ते इतक्या लांबून आणण्याच्या ऐवजी डॉक्टर साहेबांनीच कृष्णा मराठवाडा प्रकल्पाला जी मंजुरी मिळवून घेतली होती, पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी आता तुळजापूरला येते रामदऱ्यात 1-2 महिन्यामध्ये येणार. तुळजापूर किती लांब आहे आपल्या इथून? 22. बरं ठीक आहे, जे काय असेल ते. आणि रुईवरचं आपलं फिल्टर किती किलोमीटर असेल तुळजापूरहून? आपण ग्रॅव्हिटीने रामदऱ्यावरनं थेट पाणी धाराशिवला आणायचं ठरवलंय. 20 किलोमीटर. त्याला लाईट इलेक्ट्रिसिटी काही फार लागणार नाही. म्हणजे आपल्या त्या 1 कोटी मधले 70-80 लाख रुपये तर दर महिन्याला वाचतील आपल्या विकास कामांसाठी. पण शाश्वत पाणी, उजनीचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातलंच पाणी हे पहिलं रामदऱ्यात आणि तिथनं मग आपल्यापर्यंत येईल. आणि हेच पाणी आपण लातूरला देखील देणार आहोत. लातूरची अडचण आठवते ना, रेल्वेने पाणी नेलं होतं. तर हेच पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी उद्या आपण लातूरला पिण्यासाठी आणि उद्योगासाठी देखील नेणार आहोत. आता तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो. सध्या पाणी किती दिवसाला येते? 8 दिवसाला. आणि मी रोज जर पाणी तुम्हाला आणून दिलं तर चालेल का? मी तुम्हाला शब्द देतो की रोज पाणी आणण्याच्या बाबतीतली योजना येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आम्ही करून देऊ. 5 वर्ष नाहीत लागणार, त्याच्या आतच करून देऊ. आता पुढचा प्रश्न, जर तुम्हाला दररोज 24 तास पाणी नळाला दिलं तर खरं वाटतं का? नाही वाटत. उजनीवरनं पाणी येईल हे खरं वाटत नव्हतं. मुद्दा समजून घ्या. मी जे काही बोलतो विचारपूर्वक बोलतो, जे करू शकतो तेच बोलतो. फक्त एवढंच आहे की तुमची देखील मदत लागते. 24 तास पाणी द्यायचं असेल तुमची मदत लागणार आहे. रोज पाणी द्यायचं असेल बिलकुल होणार आहे. परंतु या सर्व प्रक्रियेमध्ये तुमचा देखील हातभार गरजेचा आहे. आणि तो हातभार कधी लागणार आहे मला? 2 तारखेला. बरोबर आहे. आता रस्त्याचं आपण बोलू. आपल्या या प्रभागामध्ये, या परिसरामध्ये आता 13 रस्ते मंजूर झालेत. माहितीये का? 13 का 14? 14 रस्ते. किती पैसे किती? साधारण 17 ते 18 कोटीचे. 117 मध्ये 17 कोटी तुमच्याकडेच आहेत. असं कसं केलं तुम्ही? आता या रस्त्याच्या बाबतीमध्ये, या पैशाच्या बाबतीमध्ये बरंच बोललं जातं. मी आदरणीय देवेंद्रजींना विनंती केली होती, तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते. मी विनंती ही केली होती की तुळजापूरला आणि नळदुर्गला आपण निधी दिलाय रस्त्यांसाठी. एका ठिकाणी काहीतरी 150 कोटी, एका ठिकाणी 100 कोटी. तिथली कामं आता 70% पूर्णही झालेत. अतिशय उत्कृष्ट दर्जाचं काम झालंय. मी तेव्हा त्यांना म्हटलं की माझी विनंती आहे, धाराशिव हा माझा जुना मतदारसंघ आहे, जिल्ह्याचं ठिकाण आहे, रस्त्याची परिस्थिती अतिशय भयानक आहे. खास बाब म्हणून आपण धाराशिवला पैसे देण्याबाबत शिंदे साहेबांना विनंती करावी. शिंदे साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते आणि नगर विकास खात्याचे मंत्री होते. देवेंद्रजीने त्यांना तसं सांगितलं आणि शिंदे साहेबांनी देखील लगेच आपली जी विनंती आहे ती मान्य केली. आणि फेब्रुवारी 2024 मध्ये
या 117 कोटीचा शासन निर्णय निर्गमित झाला. कधी झाला? फेब्रुवारी 2024. आता कुठल्या महिन्यात आहोत? नोव्हेंबर. म्हणजे किती महिने झाले? काय गणित कोणाचं बरं आहे का? 12 महिने तर झाले फेब्रुवारी पर्यंत. आणि पुढचे किती? 1.5 वर्ष. बरं ठीक आहे, चला. 1.5 वर्ष का लागलं? मध्ये विधानसभेची निवडणूक लागली, बरोबर आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर हे काम त्याच्या आधी सुरू झालं असतं तर काही लोकांना अडचण येणार होती. श्रेय कोणाला मिळालं असतं काम सुरू झालं असतं तर? महायुतीला. मग त्या काळामध्ये झारीतले शुक्राचार्य कोण होते तुम्ही समजून घ्या. आता परत निवडणूक लागली, दुसरी नगर परिषदेची लागली. परत एकदा श्रेय मिळणार म्हणून त्याच लोकांनी वेगळ्या पद्धतीने काम केलं. आजच पालकमंत्री महोदयांनी 2 महत्वाच्या गोष्टी कळममध्ये सांगितल्या. एक तर त्यांनी सांगितलं की शिवसेनेचा म्हणजे शिंदे शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता, नेता आणि उमेदवार हा नगराध्यक्ष धाराशिव या पदासाठी नेहाताईंना सहकार्य करेल, कमळाला सहकार्य करेल, भारतीय जनता पार्टीला सहकार्य करेल. आणि दुसरं त्यांनी ऑपरेशन टायगरच्या बद्दल सांगितलं. काही लोक येतो 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 म्हणतात, म्हणजे शिवसेनेमध्ये येतो येतो म्हणतात पण येत नाहीत. आणि मग त्यांच्यासाठी म्हणून किती दिवस थांबायचं? रेकॉर्डवरती बोललेत, व्हिडिओ आहे. दुटप्पी वागणारे हे जे लोक आहेत यांच्या बाबतीमध्ये मी अधिक नाही बोलणार. मी एवढंच सांगेन की सत्तेत असताना सुद्धा त्यांनी आपल्याला काही दिलं नाही. त्यामुळे ते सत्तेत नसताना तर त्यांच्याकडनं काही अपेक्षा करणं म्हणजे काही फार शहाणपणाचं लक्षण नाही. रस्त्याच्या बाबतीत आपण बोलत होतो. या 117 कोटींच्या माध्यमातून 59 रस्ते आपण घेतोय. 26 किलोमीटरचे रस्ते आणि नाल्या हे आपल्या शहरातल्या व्यवस्थित होणार आहेत. आणि मी अजून एक शब्द दिलाय की जसं हे 117 कोटी रुपये आपल्याकडे आता उपलब्ध झालेत तसं पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही रस्त्यासाठी धाराशिव शहरात 300 कोटी रुपये उपलब्ध करून देऊ. त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न तर करूच, परंतु त्या बाबतीतला मी आपल्याला शब्द देतो. कारण सरकार कोणाचं आहे? आपलं आहे. आपल्याला रेल्वेसाठी 3295 कोटी रुपये जर आणता येतात तर धाराशिवच्या रस्त्यांसाठी 300 कोटी आणायला अडचण येईल वाटतं का? 2 मुद्दे झाले. आता तिसरा मुद्दा. आपल्या शहरातलं सगळ्यात जुनं उद्यान बगीचा कुठला आहे? जिजामाता उद्यान. शेवटचं तिथे कोण जाऊन आले? आम्ही लहान असताना पप्पा जिल्हा परिषदचे सभापती होते आणि पोलीस स्टेशनच्या समोर क्वार्टर्स होत्या. मला वाटतं मी 2रीत होतो, 1लीत 2रीत. तेव्हा तिथे गेलेला आठवतं मला. पण मध्ये गेल्यानंतर जे काही बघितलं, आता आपण ठरवलंय की आपल्या शहरामध्ये 7 बगीचे विकसित करायचे, त्याला किमान 25 कोटी रुपये उपलब्ध करायचे. आणि धाराशिव शहर हे आता दुष्काळी भागातलं शहर, प्यायला पाणी नाही, काहीच नाही असं न ठेवता रोज पाणी येणारं आणि बगीचांचं शहर करायचं. स्वप्नात गेला का तुम्ही? असं कुठे होणार आहे का? पहिलं आपण जिजामाता उद्यानमध्ये जाऊन एक मोठा यज्ञ करणार आहोत, पूजापाठ करणार आहोत आणि नंतर तिथल्या कामाला सुरुवात करणार आहोत. त्याच्या माध्यमातून तुम्ही समजून घ्या की आपल्याला आपली मानसिकता आणि आपल्या शहराची परिस्थिती ही प्रचंड प्रमाणामध्ये पुढच्या 5 वर्षात बदलायची. आणि हे करण्यासाठी तुमची मदत पाहिजे. मेडिकल कॉलेज आले आपल्याकडे. काही जण म्हणतात आम्हीच आणलं. ठीक आहे, मग तुमचं सरकार असताना मेडिकल कॉलेजच्या ऍडमिशन का नाही झाल्या? नाही झाल्या. डॉक्टर नव्हते, काहीच तयारी नव्हती. गिरीश महाजन साहेब त्या खात्याचे मंत्री असताना याची प्रक्रिया आपण सुरू केली. सुजित सिंग ठाकूर साहेब आणि मी धाराशिवला महाजन साहेब आले होते तेव्हा त्यांना विनंती केली होती
आता मेडिकल कॉलेज आलंय आपल्याकडे, जवळजवळ 450 कोटी रुपये आपण मंजूर केलेत आणि शासकीय ITIच्या तिथे आता नवीन इमारत येणार आहे. एक तर मेडिकल कॉलेज आणि त्याला लागून 500 खाटाचं नवीन हॉस्पिटल. अजून एक नवीन आपण सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून दवाखाना करतोय, तोही 500 खाटांचा. म्हणजे येणाऱ्या 2-1 वर्षामध्ये आपल्या शहरामध्ये 1000 खाटा नवीन 2 दवाखान्याच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. 300 डॉक्टर आपल्या या धाराशिवमध्ये नव्याने उपलब्ध होणार आहेत. म्हणजे रुग्णसेवा जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागात उपलब्ध होणार आहे. आपल्या भागातल्या लोकांना अद्ययावत अशी आरोग्य सेवा आपण इथे उपलब्ध करून देतोय. गव्हर्नमेंट ITIला जवळजवळ 60 कोटी रुपये आपण उपलब्ध करून देतोय. नवीन इमारत बांधतोय आणि या रोजगार निर्मितीच्या अभियानाच्या माध्यमातून आपल्या पैकी प्रत्येकाच्या घरामध्ये येणारं उत्पन्न जे आहे ते वाढवण्यावरती आपण भर देतोय. आई तू अजून कुठले 3 मुद्दे झाले, अजून कुठला घ्यायचा? शहरातली अडचण आपली अजून काय? कचरा. गाडी येत नाही आपल्या गल्लीत, गटार पण काढत नाहीत, आपणच काढता. मग आता ही परिस्थिती बदलायची असेल तर जबाबदारी योग्य लोकांवरती आपल्याला द्यावी लागेल. आणि योग्य लोक म्हणजे कोण? ते नरेंद्र मोदी साहेबांचे जे अनुयायी आहेत, त्यांच्या पक्षातले जे कार्यकर्ते आहेत. स्वच्छ भारत अभियान कोणी आणलं? प्रत्येक घरामध्ये शौचालय बांधायलाच हवं कोणी सांगितलं? प्रत्येक घरामध्ये पाईपलाईनने स्वच्छ पाणी द्यायलाच हवं कोणी सांगितलं? प्रत्येक घरामध्ये सिलेंडर पाहिजे आणि गॅसचा स्टोव्ह पाहिजे कोणी सांगितलं? माता भगिनींच्या आरोग्याची काळजी घेणारा पहिला पंतप्रधान कोण? तुम्हाला माहिती आहे सगळं. त्यांनी आपल्याला जे काही आखून दिलेलं आहे ते शेवटपर्यंत आपण नेणार आहे. त्याच्याबद्दल कुठेही हायगाई होऊ देणार नाही, हे देखील मला आपल्याला आवर्जून सांगायचंय. आपल्या शहरातून कचरा डेपो हद्दपार आपण करतोय. कचरा डेपोच नसणार आहे. रोजच्या रोज कचरा उचलला जाईल आणि त्याच्यावरती रोजच्या रोज प्रक्रिया केली जाईल. तंत्रज्ञान जे उपलब्ध आहे, जे अनेक ठिकाणी वापरलं गेलंय, ते तुळजापूर आणि धाराशिवसाठी आपण एकत्रित वापरणार आहोत. वडगाव सिद्धेश्वरच्या MIDC मध्ये कचरा प्रक्रिया उद्योग आपण उभा करतोय. काय म्हटलं मी? कचरा प्रक्रिया उद्योग. जो काही रोजचा कचरा आहे तो एकत्रित केला जाईल, तिथे नेला जाईल आणि त्याच दिवशी त्याच्यावरती प्रक्रिया केली जाईल. हे सगळे विषय जे आहेत, आम्ही एक वचननामा आज काढला. त्या वचननाम्यावरती माझी स्वतःची सही आहे आणि प्रत्येक मुद्दा लिहून दिलाय. माझी आपल्याला विनंती एवढीच आहे की हे सर्व करायचं म्हटलं तर तुमचा देखील हातभार गरजेचा आहे. तुम्ही देखील या प्रक्रियेमध्ये मदत करणं अपेक्षित आहे. मोदी साहेब काय म्हणतात? सबका साथ, पुढे काय? सबका विकास, त्याच्या पुढे सबका विश्वास आणि त्याच्यानंतर आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबका प्रयास. आपण सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम करतोय. लाडकी बहीण योजना धाराशिव शहरात राबवली का? राबवली का? बरेच जण हो म्हणतात. कुठल्या विशिष्ट जाती धर्माच्या लोकांनाच पैसे मिळतात, अनुदान मिळतं असं आहे का? आता परवा आपल्याला माननीय उच्च न्यायालयाने परत एकदा आधार दिला, न्याय दिला. 220 कोटी रुपये 2020च्या पीक विम्याचे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. कुठल्या विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना मिळणार आहेत का? मी तुम्हाला एक सांगतो, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा करणं, ज्याच्यावरती अन्याय झालाय त्याला न्याय मिळवून देणं, ही आमची सर्वांची जबाबदारी आहे, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि त्यामुळे धाराशिव शहरावरती जो काही अन्याय झालाय तो दूर करायचा असेल तर आपल्याला सर्वांना मिळून प्रयास करावा लागणार आहे. आणि येणाऱ्या 2 तारखेला माझी आपल्याला सर्वांनाच कळकळीची विनंती आहे की या 2 तारखेला आपण कमळाच्या समोरचं बटन दाबून सर्व आपले जे उमेदवार आहेत
नगराध्यक्ष पदाच्या आपल्या उमेदवार नेहाताई आणि या परिसरातले आपल्या शहरातले सर्व जे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड बहुमताने आपण निवडून द्यावं. चिन्ह आपलं माहितीये का? काय चिन्ह? कमळ. मग कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्या. जे काही आम्ही वचन दिलंय, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी ज्याच्याबद्दल मी शब्द दिलाय, त्या सर्व गोष्टी पूर्ण करण्याची हमी मी परत एकदा वैयक्तिक आपल्याला देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनिट. तुम्ही सगळ्या विषयांची आठवण करून देत नाही. इथे मोठ्या प्रमाणामध्ये माता भगिनी आहेत. आपल्या शहरामध्ये जे काही गैरप्रकार घडतात, खास करून हे छेडछाडीचे किंवा अशा प्रकारचे, त्याबद्दल आपण एक महत्वाचा निर्णय घेतला होता. त्याची आता अंमलबजावणी होतीये. 9,80,00,000 रुपये हे सीसीटीव्ही कॅमेरासाठी आपण दिलेले आहेत. त्याची निविदा निघाली. म्हणजे मुंबई पुण्यात ज्या पद्धतीने शहरभर कॅमेरा असतात, कुठे काही चुकीचं झालं तर ते कॅमेरामध्ये व्हिडिओ कैद असतं आणि मग चूक करणाऱ्याला काही माफी नसते, त्याला आपण सोडत नाही. ती एक दहशत राहते. कोणाला काही चुकीचं करायचं म्हटलं तर 10 वेळेस तो विचार करतो आणि जो चूक करतो त्याला मग बिलकुल आपण सोडत नाही. तर हे देखील मला आपल्याला आवर्जून सांगायचंय. निविदा प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे. शक्यतो पुढच्या 6 महिन्यामध्ये ते काम पूर्ण करण्याचं आपलं उद्दिष्ट आहे. बोलण्यासारखे बरेच विषय आहेत. हे आपला वचननामा आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरी आपण तो उपलब्ध करून देतोय. मी काही माझे विचारही मांडलेत आणि जे काही आपण करणार आहे त्यातल्या अधिकांश गोष्टी इथे लिहून दिलेल्या आहेत. तर आपल्याला विनंती आहे की हे जरूर आपण वाचा आणि आज जे काही आपल्याला ऐकायला मिळालंय त्याच्यावरती विचार करा. घरी गेल्यानंतर आपल्या इतर कुटुंबियांशी बोला. शहरातले आपले जे इतर नातेवाईक आहेत, आपले मित्र आहेत, त्यांच्याबरोबर जरूर हे बोला की सत्ता आज भारतीय जनता पार्टीची आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे. आपण प्रामाणिकपणे काम करणारी लोक आहोत, नियोजनबद्ध काम करणारी लोक आहोत, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करणारी लोक आहोत. हे आवर्जून चर्चेमधनं तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा ही देखील विनंती करतो आणि कमळाच्या समोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने सर्व आपल्या उमेदवारांना निवडून द्या ही पुनश्च विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.